तसं आता संपदा ताईने ही संधी दिली, ताईने विश्वास दाखवला आणि सगळ्या या प्रोसेस मध्ये इतकी छान मजा येते ना. म्हणजे लहानपणी मला कधीतरी मम्मीने असं समोर बसवलं की तू हा मूवी बघ, माहेरची साडी, आणि आज त्या अभिनेत्री सोबत मला काम करायला मिळतंय, ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि अर्थातच अलकाताई इतक्या महान आहेत ना की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्हाला काही ना काहीतरी शिकवत जातात की आज आपण हे करून बघूयात का, ते करून बघूयात का. जसं ताई म्हणाले की संतोष सर आम्हाला प्रत्येक गोष्ट, म्हणजे काही काही कलाकारांची वेगळी हे असते की अभिनयाचा वेगळा लहेजा असतो त्यांचा, तर त्याच्यातून त्या कॅरेक्टर मध्ये कसं उतरता येईल ह्या गोष्टी सुद्धा सर आमच्याकडून बऱ्याच करून घेतात. आणि संपदाताईचं लेखन म्हणजे पूनम ही वंचितांचे रंगमंच हे रत्नाकर मतकरींच्या उपक्रमातनं पुढे आलेली मुलगी आहे. हर्षदा बोरकरच्या जन्मवारीच्या लेखिका, दिग्दर्शिका आणि आता आपल्या या नाटकाचे ज्यांनी वेशभूषा केली त्यांचं हे फाइंड आहे. खरं तर त्यांनी त्या वंचितांच्या रंगमंचामधनं अनेक मुलांना जन्मवारी या म्हणजे मुख्य स्रोतात आणलं व्यावसायिक नाटकाच्या. आणि जवळजवळ आम्ही 15-16 जण एकत्र होतो तेव्हा, आणि त्यातनं त्या एका वाक्यातनं पूनम आता या वजनदार नाटकात आहे. साक्षी पहिली गोष्ट तर मी सगळ्यात पहिली एकांकिका बघितलेली युट्यूबला, ती गम म्हणून, आणि ती संतोष सरांची आहे हे मला नंतर कळलं. आणि ज्या दिवशी मला कळलं की मी त्यांच्याबरोबर काम करणार आहे, राज्यनाट्यापासून प्रवास चालू झाला. आणि म्हटलं सर तुमच्यामुळे मी ते पुस्तकही वाचलंय, तुम्ही मला तिथपर्यंत घेऊन गेलात. ते त्या पहिल्या प्रोडक्ट बरोबर मी ठरवलं की मला हे करायचंय, हे अंधारात विश्व बदलतं हे मला करायचंय. आणि मला त्यांच्याबरोबर आज करायला मिळतंय. आय एम सो ब्लेस्ड. आणि ताई म्हणाली की 7 वर्षांपूर्वी तिने हे लिहिलेलं. मी इथे काम म्हणजे मुंबईत येऊन साधारण 6-7 वर्ष झाली आणि मी सुरुवात केली तेव्हा हळूहळू. मी मूळची पालघरची आहे आणि चालू केला प्रवास. आणि मला आत्ता त्या दिवशी कळलं की हिने ते पात्र माझ्यासाठी तेव्हापासून लिहून ठेवलं आणि तिथपर्यंत माझा हा प्रवास हळूहळू येतो. आणि मजा येते सरांबरोबर काम करायला. बारीक बारीक वाक्य कसं म्हणायचं, श्वासांवर काम, हे खूप वेगळा अनुभव आहे. आणि अभिषेकचं सांगायचं झालं तर एवढा पॉझिटिव्ह येतो आणि सतत छान पॉझिटिव्ह एनर्जी पास करत असतो. अभय जोशी सर बाबांसारखे उभे असतात की हे असं करा, हे छान करतेस. आणि एवढ्या मोठ्या कलाकारांनी कौतुक करणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि पूनमचं सांगायचं झालं तर मैत्रिणी कमी जुळ्या बहिणी झालो. आम्ही त्यांना जानेवारी आम्ही एका मंथ मध्ये जन्माला आलोय. अलकाताई तुझी कायम एवढी गोड आई सारखी मिळाली असते मला. संध्याताई पण गोड आहेत, खूप येतात, मायेने हात फिरवतात, बरं वाटतं. आणि संधी दिली तुम्ही त्याबद्दल मी आभारी आहे तुमची. दिलीप सरांची पण की तुम्ही छान करा, विश्वास ठेवला, हे खूप मोठं आहे आमच्यासाठी. त्यामुळे थँक्यू संपूर्ण टीमला, थँक्यू सो मच. खरं तर आमच्यासाठी ही पूर्ण फॅमिलीच आहे. म्हणजे अलकाताई, अभयदादा, अभिषेक आहे, प्रत्येक म्हणजे आम्ही आता नवख्या आहोत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, पण तरी आम्हाला खूप सांभाळून घेतात. सगळ्या गोष्टी समजून सांगणं, एक एक गोष्ट आपण असं करून बघूया, तसं करूया, सगळं मजा येते आम्हाला पूर्ण प्रोसेस मध्ये. एक मुद्दा महत्वाचा आहे. संपदाताई स्वतः अभिनेत्री आणि एवढी उत्तम दिग्दर्शिका असताना ते स्क्रिप्टचं बाळ एखाद्या दुसऱ्या नवख्या दिग्दर्शकाच्या हातात देणं ही मोठी गोष्ट असते. कारण तिला लिहित असताना ते नाटक दिसलं. स्वतः इतकी सुंदर अभिनेत्री आहे आणि इतका अनुभव आहे, तर तिला ते वाक्य म्हणायचं कसं हे दिसणं हे खूप स्वाभाविक होतं. पण तिचा त्याच्यामध्ये माझ्यावर विश्वास टाकून ते स्क्रिप्ट देणं आणि त्या प्रोसेसमध्ये कुठेही इंटरफिअर न करता तरी वर्दस्त ठेवणं, त्यामुळे मी तिला मेंटॉरच म्हणतो.
आणि ते तिला माहिती आहे. आमच्या सगळ्या कौतुक आमची एकमेकांची सुरूच आहेत. यातनं सांगायचा मुद्दा इतकाच आहे की आम्ही जर इतकं कौटुंबिकपणे बांधलेलो तुम्हाला या तालमीच्या स्टेजलाच दिसतोय, तर प्रेक्षकांना सुद्धा प्रयोगाच्या वेळेला त्याच्या दुप्पट मजा आणि त्याच्याबरोबरचा तोच नातेसंबंध. कॅरेक्टरच्या काही शेड्स बद्दल जरी आपण नाटकाबद्दल उघडपणे सांगत नसलो तरी मैत्री, आई मुलाचं नातं, सून आणि सासूचं नातं आणि याच्याच बरोबर एक घरात मोलकरणीसारखी असणारी पण मैत्रिणीपेक्षा जास्त असणारी असे जे सगळे नातेसंबंध आपल्या आजूबाजूला असतात त्या सगळ्याचं एक वजन आपण सोबत घेऊन चालत असतो. डॉक्टर मित्र या सगळ्यांच्या वजनाचा जो एक ट्रॅव्हल आहे तो तुमच्या जगण्याला, तुमच्या आयुष्याला वजनदार करत असतो. तर ते वजनदार होण्याचं नाटकातली जी गंमत आहे आणि अलकाताईंना अतिशय वेगळ्या टायमिंगच्या भूमिकेत बघण्याचं जे पॅकेज आहे ते अनुभवायला नक्की या. वजनदारचे भरपूर प्रयोग होणार आहेत, पण पहिला प्रयोगच चुकवू नका, नंतर तिकीट मिळणं कठीण मला संपदाताईला थँक्यू म्हणायचंय. तू जे वजनदार हे नाटक लिहिलंस तर तसं सर म्हणाले की तिहेरी भूमिका आहेत, म्हणजे एक आई मुलाचं नातं, एक सासू सुनेचं नातं, तर या तिन्ही भूमिकांमधून मी जाते. त्याच्यामुळे हे कुठेतरी माझ्यासाठी हायलाइट केलं असं मला वाटतंय. सो त्याबद्दल थँक्यू. आणि मला विचारायचं ताई तुला की आता सध्या झिरो फिगर ही कॉन्सेप्ट खूप प्रचलित आहे, फिटनेस कॉन्शियस, मग त्यासाठी वजनदार हेच तुला असं का लिहावंसं वाटतं? मला असं वाटतं आधी आपलं नाव वेगळं होतं ते हो, सांगू हो. नाही. राज्यनाट्याच्या वेळेला वेट लॉस असं नाव होतं. हो याच पण व्यावसायिक दृष्ट्या कुठेही लॉस हा शब्द सुद्धा आवडत नाही निर्मात्याला. पण या नाटकातला लॉस प्रॉफिट कसा आहे हे आम्ही सतत बोलतो. तुम्ही आता म्हणालात तसा झिरो फिगरचा जमाना आहे. हे नाटक लिहिताना खरं तर हे डोक्यात काही नव्हतं की आता झिरोचा जमाना आहे तर आपण एका भल्या मोठ्या शून्याबद्दल लिहूया का, असं काही नव्हतं. पण एक होतं की स्त्री म्हणून जशी मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात इतकी वळणं घेतली आणि तरी सुद्धा क्रिएटिव्ह राहिली प्रत्येक वळणात, तसं स्त्री ना एक जेव्हा ठाम निर्णय घेते कुठलाही असेल, अगदी स्वतःला मेंटेन करण्याचा सुद्धा, जोपर्यंत ती स्वतः घेत नाही ना तोपर्यंत वांदे असतात. पण ती जेव्हा घेते तो निर्णय तेव्हा अतिशय नाजूक वृत्तीची मनाने, अतिशय हळवी, नुसतीच जगावर प्रेम करणारी अशी स्त्री सुद्धा एका विशिष्ट वेळेला का खंबीर होते हा प्रश्न मला कायम पडलाय, कारण याचं मला उत्तर नाही सापडले. पण ती होते, एका पॉइंटला ती खंबीर होते. आणि म्हणून खरं तर मी हे नाटक लिहिलं की सगळ्या, म्हणजे अगदी गृहिणीला सुद्धा मत असतं आणि त्यावेळेला ती काही वेळेला ठासून सांगत असते. कदाचित आयुष्यात ती एकदा दोनदाच असे निर्णय घेत असेल, सगळ्याच नाही पण एखादी. तर ती जेव्हा एकदा दोनदा तो निर्णय घेते त्यावेळेला ती तो तसा का घेते ह्याच्या भोवती खूप गुंतवणूक असते. मग नात्यांची असेल, भावनिक असेल, काही तांत्रिक गोष्टींची असेल, काही समाजाची असेल, या सगळ्यासाठी ती स्त्री खंबीर म्हणून कशी उभी राहते. म्हणजे ना ह्या नाटका व्यतिरिक्त सांगते, तिन्ही सांज नावाचं नाटक मी केलं होतं. तर त्या तिन्ही सांज नावाच्या नाटकात जेवढ्या स्त्री भूमिका होत्या तर मला असं वाटत होते की आता ही बाई कोसळून खाली पडणार निर्णय घेताना, आणि मी दिग्दर्शिका म्हणून तिला कधीही खाली पडू दिलं. काही वेडेपण आहे याला. काय कारण? तर माझं कारण असं आहे की कोसळते ती वीज असली पाहिजे. म्हणजे ती जर कोसळणार असेल तर ती वीज म्हणून कोसळली पाहिजे, अन्यथा ती अशी कोसळली नाही पाहिजे. ती जर ठाम उभी राहील, माझ्या नाटकातनं स्त्री ही ठामच उभी राहताना दिसली पाहिजे असा माझा प्रयत्न आहे. कारण कलेतनच मी कलाकार आहे, मी कलेतनच काही सांगू शकते, मांडू शकते, किंबहुना त्यात मी 100% चांगलं सांगू शकते. म्हणून मी खरं लिहिलंय. म्हणजे तू आता म्हणालीस तो अँगल आला की आता जमाना आहे, त्याच्याशी काही संबंध नाही. पण जो फिटनेस आहे तो फक्त शरीराचा नाही, एक मनाचा सुद्धा आहे आणि त्याचं सुद्धा सर्व्हिसिंग व्हायला लागतं. असं मी जसं म्हणतात की जो माणूस आंतरिक दृष्ट्या आनंदी असतो, समाधानी असतो, तो नक्कीच वजनदार असतो. आणि तू तर आनंदाचा शिकायला म्हणजे म्हणून मला वाटतं हरकत नाही असं म्हणायला की तुला ती कल्पना तिथूनच सुचली असेल. आणि ना
आता शेतात आणि निसर्गात असते ना, म्हणून पंचतत्वाशी रोज संबंध आहेत. सो नकळत 5 कॅरेक्टर्स आहेत आणि ही 5ही कॅरेक्टर म्हणजे 5 वेगळी तत्व आहेत. हे मला आमचं नाटक उभं राहायला लक्षात आलं. अरे हे आप, तेज, वायू, जल, पृथ्वी आहेत आणि ते मी कितीही नाही, मी माझं मन मला उगाच ते सांगतंय का, तर मी त्यांची वाक्य पण पुन्हा काढून पाहिली, मी त्यांचं वावरणं काढून पाहिलं. हे मी संतोषला न सांगता सुद्धा त्यांनी तशी ट्रीटमेंट दिली, म्हणजे न बोलताही काही गोष्टी कशा कनेक्ट होतात. आपल्यापेक्षा कोणीतरी वरचढ आहे, आपण किती शोध लावले तरी. तर हे लिहिल्यानंतर लक्षात आलं, अरे मी जर रोज जगते, निसर्गात बघते, ती तत्व आली की या 5 जेस्चर्स मध्ये. हे नकळत झालं, काही कारागिरी काही नाही. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद सगळ्यांना. आणि एकतर माफी मागते मी, उशिरा आले ट्रॅफिक आज ट्रॅफिक, खूपच. आणि मला खरंच ट्रॅफिकची सवय माझी गेली असं झालं अंदाज.